शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नमामि गंगे हर हर गंगेच्या जयघोषात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री गंगेच्या मूळ स्थानी अर्थात ब्रह्मगिरी पर्वतावर जन्मोत्सव सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. या निमित्ताने ब्रह्मगिरी पर्वत शिखरावर श्री गंगेच्या मूळ उगमस्थानी गोदावरीचे वंश परंपरागत पूजक मुळे परिवाराच्या वतीनं शुभम मुळे पार्थ मुळे यांच्या हस्ते श्री गंगेची अभिषेक पूजा आणि गंगा पूजन करण्यात आले. मध्यान्हकाळी जन्म सोहळा करण्यात आला. यावेळी शेकडो भाविकांनी गोदामातेचा जय जयकार करत देवतेवर पुष्पवृष्टी केली. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गंगाद्वार पर्वत ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झालेली गोदावरी माता गंगाद्वारला गोमुखातून प्रकट होते. या ठिकाणची पूजा श्री गोदावरीची पंचोपचारे पूजा करण्यात आली. श्री गंगा गोदावरी मंदिर तीर्थराज कुशावार्ता शेजारील श्री गंगा गोदावरी मंदिरातही जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात गोदाईचा जन्मसोहळा संपन्न करण्यात आला. आरती गोदामाईला पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवण्यात आला. सुगंधी धुपाच्या सुवासाने वातावरण भारावून गेले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने वातावरण शोकाकुल बनले होते. यावेळी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ, शुईमा ब्राह्मण संस्था आणि श्रीगंगा गोदावरी मंदिर संस्थेच्या वतीनं स्वर्गीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कुशावर्त तीर्थाच्या ओऱ्यांमधील प्राचीन गंगा गोदावरीच्या मूर्तीला गंगापूर ट्रस्ट मंडळींच्या वतीने पंचामृत अभिषेक करून नवीन पोशाख करण्यात आला. राजेंद्र गंगापुत्र यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सायंकाळी कुशावर्त तीर्थावर नयनरम्य द्वीपोत्सव साजरा करण्यात आला. तीर्थाच्या चारही बाजूनी रांगोळ्या काढून तीर्थाच्या पायऱ्यांवर शेकडो दिवे लावण्यात आले. या दिव्यांच्या प्रकाशात कुशावर्ताचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत होते. असंख्य भाविकांनी या नयनरम्य सोहळ्याचा लाभ घेतला. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांसह भाविकांनी मोठी गर्दी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष त्र्यंबक भास्कर दीक्षित, कार्यकारिणी सदस्य, उत्सव समिती सदस्य, पुरोहित संघ, गंगापुत्र ट्रस्ट मंडळी, ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.